छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस तुटवड्याचा फटका शाळांना देखील बसल्याचं पाहायला मिळते। कांचनवाडी भागामध्ये असलेल्या राजे संभाजी सैनिकी स्कूलमध्ये गॅसचा साठा संपलाय आणि शाळा प्रशासनानं 4 ते 5 चुलीच्या माध्यमातून 400 विद्यार्थ्यांच्या स्वयंपाकाची आता व्यवस्था केलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी। कांचनवाडी शिवारातल्या राजे संभाजी सैनिकी स्कूलमध्ये आहे आणि या ठिकाणी गॅसचा पुरवठा होत नाहीये। परिणामी गॅस अभावी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठीचं जेवण जे आहे ते चुलीवर बनवण्याची वेळ शाळा प्रशासनावरती आलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी हॉस्टेलवरती जेही विद्यार्थी राहतात त्यांच्यासाठीचं जेवण या ठिकाणी सकाळ दुपार आणि संध्याकाळ असं तीनही वेळचं जेवण चुलीवर बनवण्याची वेळ शाळा प्रशासनावरती आलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कसरत जी आहे ती शाळा प्रशासनाला करावी लागते। आपण या ठिकाणी बघू शकतो जवळपास 3 ते 4 चुली या ठिकाणी पेटवण्यात आलेले आहे आणि या सर्व चुलीवरती 300 ते 400 विद्यार्थ्यांचं जेवण बनवण्यात येत आहे। माझ्यासोबत जे आहे तर आता शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। सर मला सांगा काय कसरत करावी लागते सध्या? गेल्या 5 ते 6 दिवसापासून गॅसचा तुटवडा आहे। आम्हाला दररोज 1.5 ते 2 कमर्शियल सिलेंडर रोजच्या वापरासाठी लागतं, ते उपलब्ध होत नाही आहे। 5-6 दिवसापासून आमच्याकडे गॅसच नाही आहे, तर मग विद्यार्थ्यांना तर उपाशी ठेवता येत नाही। विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते, सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळेला त्यांच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवण तर रात्रीच्या जेवणापर्यंत सगळी व्यवस्था करावी लागते। तर काही गॅस उपलब्ध न झाल्यामुळे आम्हाला शेवटी भट्ट्यांचा सहारा घ्यावा लागला आहे। भट्टींच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे। भट्टीतून येणाऱ्या धूर आणि याच्यापासून काम करणाऱ्या लोकांनाही त्याचा त्रास होतो, विद्यार्थ्यांनाही त्याच्या अडचणी येतात। पण शेवटी शासनाने लवकरात लवकर गॅस उपलब्ध करून दिला तर या सगळ्या गोष्टींपासून सुटका मिळेल। अनेक शाळांमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे शाळांना गॅस मिळण्यासाठी सरकारनं तातडीने पावलं उचलावीत अशा प्रकारची मागणी जी आहे ती या ठिकाणच्या शिक्षकांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सर, नितेश महाजन, जी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।